तुमची माझी एक इच्छा साधूनं वर्णन केलेली, देवाची एक इच्छा आणि साधूची एक इच्छा, अशा तीन इच्छा आहे। एक तुमची माझी इच्छा वाङ्मयामध्ये आलेली आहे, साधूची एक इच्छा आलेली आहे आणि देवाची एक इच्छा आलेली आहे। मग देवाची इच्छा काय? एकोहम बहुशा, अनेकत्व रूपानं नटावं। भगवान शंकर, ब्रह्मदेव, विष्णू अनेकत्व एकलीन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो। ऐसा लागविहा माया सूत्रधारी, मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन, गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश, जेवढी अशी 1000 नावं आहेत। 1000 नावानं भगवान या मृत्यू लोकामध्ये किंबहुना या जगामध्ये नटलेला आहे। हो, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची विठ्ठल, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद। म्हणजे प्रत्येक अंशामध्ये कोण नटलाय? भगवान नटलाय। मग तो भगवान शंकर जरी तुम्हाला इथं दिसत असेल तो शिवस्वरूपामध्ये, पिंडीच्या स्वरूपामध्ये, तर तो एवढा नाही आहे। स्वर्गजयाची साळोखा, समुद्रापाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका जो आधार तिन्ही लोका, लिंग देखिले देखिले तीही त्रिभुवनी विस्तारिले, किती किती तीही त्रिभुवनी विस्तारिले, मेघाधारी स्नपन केले, तारा पुष्पी पूजिले, चंद्रफाळ ज्या वाहिले वाळले द्रविदीपे, आत्मनैवेद्य समर। फार मोठा अभंग ज्ञानोबारांचा, सगळा आपल्या पाठेपणात आपल्याला वेळ जाईल। मला सांगायचं काय? हो, जगामध्ये नटावं ही देवाची इच्छा आहे। मग विष्णू रूपानं, मत्स्य रूपानं, कृष्ण रूपानं, राम रूपानं, ज्या ज्या रूपामध्ये देव आलाय ते भगवंताची इच्छा आहे महाराज। देव तसा झालाय। हो, तुमच्या माझ्या होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, जैसा केला तैसा होय धावे सोय धरून, सगळी प्रमाण पाठातली। म्हणजे लहान होतो, छोटा होतो, मोठा होतो, नटतो, हे देवाची इच्छा आहे। चला 2 नंबर साधूची इच्छा आहे। किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, जग सुखी असलं पाहिजे। जगानं कीर्तनं ठेवली पाहिजे, जगानं परमार्थ केला पाहिजे, जगानं छत्रपती शिवरायांना मानलं पाहिजे आणि जगानं एका विचारामध्ये राहिलं पाहिजे। ही साधूची इच्छा आहे, माणसाची नाही। माणसाला शेजारचा सुखी झालेला आवडत नाही। शेजारच्याचा बंगला झाला तर शेजारच्याला पोटात कळी, त्याला फार वाईट आहे महाराज। शेजारच्याला चांगलं झालं तर आपल्याला बरं वाटत नाही। इथं ज्यांनी त्रास दिला ते सुद्धा सुखी झाले पाहिजे म्हणतात। जे खळांची व्यंकटे सांडू, तया सत्कर्मी रते वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, अवची संसार सुखाचा करी। ही साधूची इच्छा आहे महाराज। हे सप्ताह तुमची इच्छा नाही, जरी तुमची असेल तरी ती साधूची आहे। ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू। ही ज्ञानोबारांची इच्छा आहे, ही निवृत्तीनाथांची इच्छा आहे, सोपान काका मुक्ताबाईंची इच्छा आहे। कीर्तन ठेवावी, महिलांनी भगवान शंकराची पूजा करावी, महाशिवरात्रीचा उपवास करावा, ही आपली इच्छा नाही, ही साधूची इच्छा आहे। चला, मी तुम्हाला देवाची इच्छा सांगितली, अनेकत्व रूपानं नटावं। मी तुम्हाला साधूची इच्छा सांगितली, जग सुखी व्हावं, जगानं कीर्तन ऐकावी, भजन करावी, नामस्मरण करावं। माणसाची पण इच्छा आहे बरं का। आपण सगळेजण जे बसलेले आहात प्रत्येकाच्या मनात इच्छा आहे, फक्त भिन्न भिन्न आहे, वेगवेगळी। कुणाला 2 चार उन्हाळ्याचं प्यायला आवडतं, कुणाला 2 चार उन्हाळ्याचं खायला आवडतं, कुणाला 2 चार उन्हाळ्यात फिरायला आवडतं। ल्यावे खावे बरे असावे सदैव प्रमाण पाठच होतात महाराज बरं का। याची करी हाव संसारी, काय सुंदर वर्णन केलं बरं का। अर्थ काय? आपल्या जीवनातल्या प्रत्येक माणसाची इच्छा भिन्न भिन्न आहे। कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला 20 आवडते, कुणाला 1 डे आवडतं, कुणाला कसोटी आवडते, कुणाला आता ते भारत पाकिस्तानची मॅच आवडते, कुणाला विराट कोहली, कुणाला धोनी, कुणाला गांगुली, कुणाला नवीन आलेला हार्दिक पांड्या, नवीन तो ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कुणाचं प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे। कोण्या बाईला दागिने आवडतात, काहीला तिचे खपत नाही, म्हणजे वेगळंच असं भिन्न भिन्न आहे। प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे। काहीला सप्ताह करायला आवडतं, काहीला कसा मोडल हे पण आवडच आहे, काहीला वाटतं कसं मोडल, म्हणजे प्रत्येकाची भिन्न भिन्न आवड आहे। जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आवड आहे महाराज, भिन्न। आता सगळ्याच्या काही आपण सांगू शकत नाही बरं का, पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी जगाच्या 2 इच्छा सांगितल्या, त्याला आपण स्पर्श करू। माऊली म्हणतात, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये। ऐका ऐका ऐका, हो एकलरा माझं ऐकाच एवढं। 2 इच्छा जगातल्या प्रत्येक आईला, मावशीला, ताईला, दादाला, काकाला, मला, तुम्हाला सगळ्याला। कोणत्या 2 इच्छा? पहिली सांगितली सार्वभौम पद म्हणजे सत्ता। बोला, सत्ता कोणाला आवडत नाही? कोणाला वाटत नाही देवेंद्र फडणवीस खाली वाढावं आणि त्यांच्या खुर्चीवर मी बसावं? आपण 2-3 महिने मागं तेच पाहिलं ना सगळं,
त्याच्यासाठीच प्रयत्न होते ना सगळे. आपण पाहिलं ना कोण कोणावर टीका करते कोण काय करते. फक्त खुर्चीसाठी ना मला वाटतं कधी होणार नाही हो, मिळणार नाही, कुणालाच नाही मिळणार आपल्याला. पण इच्छा कुणाची नाही हो. आमदार व्हावं वाटतं, सरपंच व्हावं वाटतं. अहो सत्ता कुणाला आवडत नाही महाराज. मी तुम्हाला पुढचं सांगू, हे राजकारण ते राहू द्या. घरातलं कधीतरी बघा, बापाला वाटतं पोरानं माझं ऐकावं, बापाला काय वाटतं पोरानं माझं ऐकावं, पोराला काय वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं. हे सत्ताचे महाराज. मी सांगावं आणि माझं ऐकावं, सार्वभौम पद पडिये. आणि पहिली जर तुम्हाला नाही आवडली तर माऊलीनं दुसरं वर्णन केलं, तिचं नाव आहे न मरणी निर्विवाद, म्हणजे अमरपणा. एवढे 1500 लोक तुम्ही इथं कीर्तनाला बसलेले आहात. तुमच्यापैकी कोणाला वाटतं की मी जावं जावं म्हणजे तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही हो. मग गोईंग टू यमपुरी, यमपुरी वर वर वर. कोणाला वाटत असं सांगा, गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो जाताना. अगामर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. काय माऊलींचे शब्द आहेत. मर शब्द आवडत नाही मर, पण काय गंमत आहे बघा. मौत जब तुझी को, मौत जब तुझी को आवाज दे, मौत जब तुझी को आवाज दे, घर से बाहर निकलना पड़े, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़े. जिंदगी बारीक, जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज दे, बाहर निकलना. मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा, पड़ेगा. कितीतरी वेळेला म्हणता येईल आपल्याला, फार गोड शब्द आहेत. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़े. फार सुंदर आहे. नो हे तुझा हा परिवार, परिवार, नो हे तुझा हा परिवार, परिवार, नो हे तुझा परिवार, परिवार, नो हे तुझा परिवार. अर्थाची प्रमाणे एकच आहे. मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे. मी श्रीमंत व्हावं तुमची माझी इच्छा आहे. मी सांगावं आणि माझं लोकांनी ऐकावं ही तुमची माझी इच्छा आहे. चला, माणसाच्या पण इच्छा मी तुम्हाला सांगितल्या. श्रीमंत व्हावं, सत्ता असावी, अमरपणा असावा, लक्ष द्या. साधूची पण इच्छा सांगितली, जग सुखी व्हावं. आणि देवाची पण इच्छा सांगितली, शिवरूपामध्ये, विष्णू रूपामध्ये, ब्रह्मदेव रूपामध्ये मी नटावं. तिघांच्याही इच्छा तुम्ही ऐकल्या. याच्यात एक गंमत आहे. देवाची इच्छा पूर्ण होते, साधूची इच्छा पूर्ण होते, आपली कधीच पूर्ण होत नाही, झालीच नाही, होणार पण नाही. हो, सगळ्यात श्रीमंत या देशात संसार होता रावणाच, आणि तो पण भगवान शंकरांनीच दिलेला होता.
ही जी लंका आहे ना, लंका श्रीलंका, ती सोन्याची लंका ही रावणाची नाही आहे, ती महादेवाची. मी सांगतो तुम्हाला आज ऐका. सोन्याची लंका ही महादेवानं पार्वतीसाठी बनवली, पण तिची वास्तुशांती करण्यासाठी ब्राह्मण बोलवला पाहिजे पूजाला. या देशातला विद्वान ब्राह्मण म्हणजे रावण. अजूनही रावणाचे श्लोक चांगल्या चांगल्याला म्हणता येत नाही, म्हणताच येत नाही, त्याचे अर्थच कळत नाहीत. फार अवघड श्लोक आहेत. संन्यासी जे असतात ना, संन्यासी, नीट ऐका, संन्यासी लोकाला रावणाचा श्लोक म्हणल्याशिवाय जेवता येत नाही. किती विद्वान असेल रावण, आणि लोक त्याला रावण्या म्हणतात. रावण्या काय महाराज, तो रावण होता बरं. राम प्रभू ज्याला मारायला तर तो सामान्य असेल का? विद्वान आहे ना तो, काही पण म्हणू नका त्याला. रावण फार मोठा होता महाराज. आणि तो रावण, त्याला पूजाला बोलवलं भगवान शंकरांनी, आणि पूजा केली त्यानं, वास्तुशांती केली लंकेच्या घराची. आणि वास्तुशांती केल्यावर भगवान शंकर म्हटले काय देऊ तुला आता दक्षिणा? पूजा झाल्यावर दक्षिणा देतो ना आपण ब्राह्मणाला. रावण म्हटला ही लंकाच मला देऊन टाक. जिची वास्तुशांती केली ती लंका त्यानं मागून घेतली. आमचा देव इतका भोळा आहे महाराज, लगेच देऊन टाकली. लगेच एका मिनिटात दानच देऊन टाकली त्याला. किती शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एक एक चौकट, एक लहर ऐका, एक एक चौकट रावणाच्या घराची 22 क्विंटल सोन्याची. किती किती? एक चौकट एका घराची. या अध्यक्ष या. अर्थ काय? 22 क्विंटलची एक चौकट, अशी 7 कोटी चौकटी होत्या. तुम्ही हिशोब घरी गेल्यावर करा. घरी गेल्यावर डोकं लावत यात. हे 2-4 अंगठ्या, 2-4 तोळे, ब्रासलेट, हे काय नाही, काही नाही मान. हे ध्यानच देऊ नका तुम्ही, आमच्या अंगठ्याकडे बघूच नका. 22 क्विंटलची एक चौकट बरं का. इकडे बघा, 22 क्विंटलची एक चौकट, अशा 7 कोटी चौकटी सोन्या, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची. एवढा श्रीमंत रावण माझ्याकडे बघा. आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहिला. आणि रावणाने संसाराच्या दारातला पहिली इच्छा प्रगट केली. संसारात तो म्हटला समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार. झालं? समुद्राचं पाणी गोड झालंय का? रावणाची दुसरी एक इच्छा होती, स्वर्गाला शिडी लावेल. लावली का किरण महाराज? लावली असते तर आपले पोरं छावा, पुष्पा 2 पिक्चर पाहायला गेले नसते. आपले पोरं शिडीने रंबा अप्सराच पाहून आले असते. अजून तरी व्यवस्था नाही. रावणाची आणखीन एक इच्छा होती, सोन्याला सुगंध आणेल. आलाच असता वास, तर वासावर अंगठ्या आले असते. म्हटलं असतं माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे. गुरुदास महाराज म्हटले असते माझी कमळाच्या वासाची. खालून एखादा म्हटलं असता तुमची राहू द्या हो, माझी मोगऱ्याच्या वासाची. अजून वासावर अंगठ्या आल्या नाही. 7 कोटी सोन्याची घरं आहेत गड्या. रावणाची एकही इच्छा पूर्ण होत नाही. आपल्याला 2 एकर जमीन आहे, 2 बिघा, तुमच्याकडे बिघा म्हणतात, 2 एकर 2 बिघा 3 बिघा जमीन आहे. याच्या पलीकडे सांगूच आपल्याकडे काय? एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शेंबडे पोरं आहेत. विठाला विठाला विठाल विठाल विठाल, त्याचे माझे बी त्याचे, चिपडी बायको शेंबडे पोरं. याच्या पलीकडे आपल्या संसारात काही नाही. म्हणून सर्व सुखाची या आशा जन्म गेला. शेन एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेमती माझे स्वहित नेमती पोरे. काय वर्णन केलं? सुखाच्या अपेक्षेने तो जगवतो तुम्हाला, देत काही नाही. म्हणून या देशातला साधू संसाराच्या दारात उभा राहिला नाही. आणि त्याला साधू म्हणत जा. संसाराच्या दारात उभा राहतो तो एखाद्या वेळेला अक्रूर महाराज असेल, एखादा गुणीजन असेल, एखादा कीर्तनकार असेल. साधू संसाराच्या दारात उभा राहत नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधूनं कोणता दरवाजा स्वीकारला? साधूनं जो दरवाजा स्वीकारला हा भगवान शंकराचा, हा परमार्थाचा, हा देवाचा. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरडेश्वर डोंगर. आणि डोंगरावर जाऊन तुकोबाराय नाचून भजन करायला लागले. संसार सोडला गायनाचे उडे आपुली या छंदे. गायनाचे उडे आपुली या छंदे. गायनाचे उडे आपुली या गायना उडे
गोड शब्द पायामध्ये घुंगर घ्यायचे, गळ्यामध्ये विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, घर सोडायचं, संसार सोडायचा. गायनाचे उडे आपोली या छंदे, गायनाचे उडे आपोली या छंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुली या छंदे, गायनाचे उडे आपुली या छंदे. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विणा घेऊन संसार सोडावा. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद. मेरा जानो हित वचन दे, मेरा जानो हित वचन दे. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, नाचतो आनंद. वेडा झालो मी तव छंद. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विणा घेऊन तुकोबारांनी नाचावं. याला परमार्थाचा दरवाजा म्हणतात, संसाराचा नाही. संसार सोडला, परमार्थाच्या दरवाज्यात तुकोबाराय आले. आणि एक दिवस नाचता नाचता लक्षात आलं की आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, आज मोठा उत्सव आहे, आज पर्व काळ आहे. आपण तर डोंगरावर आलो, देवाच्या दारात आलो. आणि भजन करता करता तुकोबाराय म्हणायला लागले, ओ देवा, ओ देवा, ओ देवा, आम्ही तुमच्या दरवाज्यात आलो. आम्ही संसार नाही. आणि त्याचं ध्यानातच ठेवा, संसार कधी कोणाची इच्छा पूर्ण करत नाही, कधीच नाही. 100 रुपये ज्याच्या खिशात येत त्याला वाटतं की माझं बरं आहे. हजाराकडे लक्ष जात. 1000 घेणारे देणारे कमी नाही, कमवणारे 1000 दिवसाला कमवतात कष्ट करून, त्याला वाटतं की माझं बरं आहे. 5000कडे लक्ष जात. 5000 कमवणारे खूप आहेत, 10,000कडे लक्ष जातं. बरं 10,000 घेणारे देणारे कमी नाहीत, 25,000कडे लक्ष जात. 25 देणारे घेणारे कमी नाही, 31, 35, 40, 51, 61, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. माझा एक मित्र आहे, एका दिवसाला 10 लाख रुपये कमवतो. एका दिवसाला मुंबईला आहे, शेअर मार्केट खेळतो. एका दिवसाला 10 लाख रुपये कमवतो. ऐका, त्याला म्हटलं आता थांबलं पाहिजे राजे. नाही नाही, त्याचे 20 लाख करायचे म्हणतो. 20 लाख 20 लाखावाल्याला विचारतो, म्हणतो 30 लाख झाले पाहिजे. फार मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत मुंबईला, पुण्याला, नाशिकला. त्यांना विचारा, तुम्ही तर रोज 1 कोटी कमवता, मग तुमचं नाही, अजून 5 कोटी मिळाले पाहिजे. हे असंच आहे. विष्णुरती शतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकम सुरपते ब्रह्मा शैवपदम शिव हरिपदम आशामधिको गतान. शास्त्र सांगते हे कधीच थांबत नाही, ते चालूच आहे महाराज, ते संपत नसतं. प्रत्येक माणूस संसारात असाच आहे. तुम्ही काय मी काय कुणी काय. कीर्तनकारांनी पैसे मागितले म्हणजे नाराज होऊ नका. माणूस म्हणल्यावर मागणारच महाराज. माणूस म्हणलं की मागणारच, त्याचा स्वभावच आहे तो माणसाचा महाराज. तुम्ही काही त्याचं टेन्शनच घेऊ नका. का माणूस म्हटलं की तो मागणारा आहे, तो काही त्याचं टेन्शन घेत. त्याचं कारण का, ही आशा आहे महाराज. जोपर्यंत तुम्ही संसारात आहेत इच्छा पूर्ण होणार नाही, मग तो कुणी असू द्या. मात्र तुम्ही संसार सोडला आता आणि देवाच्या दरवाजात आले, मग तुम्ही तुकाराम महाराज झाले, तुम्ही निवृत्तीनाथ झाले, तुम्ही ज्ञानोबाराय झाले, मुक्ताबाई झाले, गोरोबा काका झाले. संसार सोडला आणि देवाचा दरवाजा स्वीकारला. आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुकोबारांच्या लक्षात आलं, आज माझ्या भोलेनाथाची महाशिवरात्र आहे, आज माझ्या शंकराचं 12 ज्योतिर्लिंगामध्ये वास्तव्य. आजचा तो दिवस, आज पार्वती भगवान शंकराच्या विवाहाचा दिवस, हा चंडभिल्लाचा उद्धार झालेला दिवस. खूप कथा आहेत शिवरात्रीच्या, पुढं मी सांगणार आहे. आणि ज्या वेळेला हे दिवस आठवला आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. भजन करता करता तुकाराम महाराज म्हणायला लागले, देवा, ओ देवा, हे महादेवा, हे देवादिदेवा, तुम्ही आमच्यासाठी विश्वनाथ आहात आणि तुमच्या समोर मी दीन आहे. अभंगाचं तुम्ही विश्वनाथ नाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ नाथ, तुम्ही विश्व
गोड अभंगाचं पहिलं चरण आहे बघा. तुम्ही विश्वनाथ, या विश्वाचा चालक मालक भगवान आहे महाराज. या विश्वाचे ते मालक आहेत. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. विश्वाचा मालक भगवान शंकर आहे, भगवान विष्णू आहे. विश्वाचे मालक आहेत. माझ्याकडे बघा, मी फार विनंतीपूर्वक सांगतो तुम्हाला, भगवान तुम्हाला वाटेल ते देतो, फक्त तुम्ही दीन झालं पाहिजे, रंक झालं पाहिजे, अनाथ झालं पाहिजे. तुकाराम महाराज दीन नाहीत हो, तुकाराम महाराज रंक नाहीत, तुकाराम महाराज अनाथ नाहीत. तुकाराम महाराजांनी हे शब्द आपल्यासाठी वापरले की आपण नम्र व्हा, आपण खाली बसा, आपण हात जोडा. आपण कितीही श्रीमंत झालात तरी तुमचे पाय जमिनीला, याचा अर्थ तोच आहे महाराज, दुसरा काही अर्थ नाही आहे. अर्थ तोच आहे, श्रीमंत खूप व्हा, सोन्याची बिस्किटं कमवा, खायला पायला पाय म्हणजे खाताना एखाद दिवशी पाहायला बरं का, सोन्याची बिस्किटं कमवा पाहायला, त्याला काही विरोध नाही. पण तुमचे पाय जमिनीला असू, विमानानं फिरा पण तुमचे पाय जमिनीला असू द्या. वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज, कळस. तुका झाला अशी कळस, भजन करा सावकाश, अनुरेणुया थुकडा, तुका आकाशा येवडा. कोण मोठं आहे तुकोबारायांपेक्षा सांगा मला या संप्रदायात? तुकाराम महाराज एवढा कोण जन्माला यायचा महाराज? एवढा संप्रदाय तुकोबारायांच्या जीवावर, एवढे सगळं विश्व संप्रदायाचे कळस झाले तुकोबार आहे. किती नम्रता आहे बघा. मी दीन, रंक, अनाथ, अहो काय नम्रता आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. संप्रदायाचे कळस आहेत, स्वतःला पायाची वाहन समजतात. आपल्याला 2-4च अभंग येतात, 2-4च चाली येतात, 10-5च बोल येतात. आपण कळस समजायला लागलो, माणसाचे फोन उचलत नाही हो, आपण बोलत नाही हो, फार वाईट वाटतं महाराज. नाही गड्या, नाही गड्या, आपण फार लहान आहेत महाराज. हो माझा विरोध नाही, श्रीमंत खूप व्हा, मोठे खूप व्हा, पण तुम्ही लहान असा गड्या. तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, वावे लहानावुनी लहान, वावे लहानावुनी लहान. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. काय गोड वर्णन. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहान असलं पाहिजे. विश्वाच्या नाथाला म्हणतात तुम्ही नाथ आहात. असाच आहे देव आमचा. सगळ्या जगाचं भरण पोषण करतात भगवान विष्णू, जगाला सांभाळतात भगवान विष्णू, जगाला निर्माण करतात ब्रह्मदेव, आणि जगाची नयनाट संपुष्टी करतात भगवान शंकर. असाच आहे तुम्ही विश्वनाथ, सगळं करतात. त्या कोरोनाच्या काळात लोकांना असं वाटायचं खायला भेटेल का नाही. मलाच वाटायचं कीर्तनं संपले, आता कसं काय होईल बुवा. कीर्तनं नव्हते, पकवाज नाही, टाळ बंद, मृदंग बंद, मंदिरं बंद, काय खावा पंचायत, काकडा बंद, सगळंच बंद, काय करावं आता प्रत्येकाला वाटायचं. पण मला सांगा, कोरोनाच्या काळात एकही माणूस उपाशी राहिला नाही. नाही नाही, माणसं मेली असतील, भिण्यानं मेली, भिण्यानं. हो, रिक्षात बसून गेली मरून आली, ते झालं. पण माणूस उपाशी नाही राहिला. भारत खायला भेटलं का? पोषितो जगासी एकला विश्वनाथ आहे. मला तुम्हाला खायला देतो म्हणजे देतो. काय असतं, आपण रोज जेवायला बसलो ना निलेश बाबा, आपल्याकडे एक पद्धत आहे, आपण आपल्या ताटाला पाणी फिरवतो, पाणी घेतो. ते पाणी घेताना सुद्धा उडदाच्या डाळीच्या अर्ध्या दाण्या इतकं घ्यावं लागतं बरं. उडदाची डाळ पाहिली ना तुम्ही बारी, तिचं अर्ध्या दाणा इतकं पाणी घ्यावं लागतं. आणि ते पाणी फिरवलं तर पुण्य लागतं. त्याच्यापेक्षा जास्त फिरवलं तर दारू न पिता दारू पिल्याचं पातक लागतं. म्हणून काही काही असे वंजळ भरूनच घेतात. मापात असतं त्याला, काय माणसं मान पद्धत आहे त्याची, कर्मकांड आहे ते. ऐका, आपण ताटाला पाणी फिरवतो रोहिदास साहेब बरं का. कशामुळे फिरवतो माहिती आहे का? मुंग्या ताटात येऊ नये म्हणून नाही बरं, काही विक्षेप म्हणून नाही. व देवाला आपण समर्पण करतो, हे देवा, हे महादेवा, हे कृष्ण परमात्मा, तुमचा जो देव आहे, हे देवा
समर्पण बाबा. कृष्णार्पणमस्तु. अहं वैश्वानरो भूत्वा हो प्राणीनाम देवमाश्रिता ममय वंशो जीवलोकी 15वा अध्याय म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे श्लोक म्हणतो. ताटाला पाणी आपण फिरून मग जेवायला बसतो. भगवान सुद्धा रोज जेवण करतो. इकडे बघा एक लहरांनी सगळ्या माझ्या बहिणींनी इकडे बघा 5-10 मिनटं. फार सुंदर कथा आहे. तुम्ही विश्वनाथ शब्दाचा अर्थ कळेल. विश्वाचा नाथ कस काय भगवान. ऐका ऐका. पहिलं चरण कळल, अभंगाचा अर्थ कळल. माझ्याकडे बघा. ते देव जेवायला बसले ना ताटाला पाणी फिरवत नाही. मग भगवान काय करतात रोहिदास महाराज असे 10 मिनटं डोळे डोळे झाकून मग जेवतात. एक दिवस रुक्मिणी मातेनं भगवंताला विचारलं का हो मालक तुम्ही असे रोज डोळे का झाकता. बायको तिला म्हणतात कधीही कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारू शकते. एक कधीही कोणत्याही वेळी तुम्हाला प्रश्न विचारण्याची ताकद फक्त तुमच्या बायकोत आहे. आमदार असू द्या नाही तर अध्यक्ष असू द्या नाही तर कीर्तन केसरी असू द्या नाही तर वादक असू द्या कोणी असू द्या बायको तुम्हाला कोणताही प्रश्न कोणत्याही विचारू शकते. दुसरा ऐका आता तुम्ही कितीही खरं सांगा विश्वास ठेवत नाही. 2 बरं का असंच महाराज. आता मी बायकोला म्हणलं मला आज 3 कीर्तन आहे ती म्हटली हा काही पुढे सोडतात असंच महाराज. खरं वाटत नसतं तसं ते भगवंताने खरं सांगितलं रुक्मिणीला. अगं म्हटली काय जसं भगवान शंकर या सृष्टीचे विश्वनाथ आहेत ते सृष्टीला संपवतात तसं या सृष्टीचा मला जगाला खायला देण्याचं काम दिलेलं आहे. म्हटले माझ्याकडं डोळे बंद करून पाहतो म्हटलं जगातलं कोणी राहिलं का त्याची व्यवस्था करतो मग जेवतो. खरं सांगितलं. रुक्मिणीला काही पटलं नाही बा ते. जसं आपल्या बायकोला पटत नाही तसं तिलाही पटलं नाही. मग त्यानं काय केलं रुक्मिणी मातेनं प्रयोग केला. इकडे बघा तुम्ही माझ्याकडे. प्रयोग असा केला या आकाराची एक सोन्याची डबी घेतली. सोनं आवडतं ना तुम्हाला सगळ्यांना आवडतं सगळ्यांना. 80,087 गेलं आहे आता बरं का. ऐका ऐका इतकं या आकाराची सोन्याची डबी घेतली. तुम्ही माझ्या बहिणीकडे बघा. त्या सोन्याच्या डबीचं झाकण उघडलं. त्या सोन्याच्या डबीमध्ये 2 जिवंत मुंगळे सोडले. ती डबी लावून घेतली. त्या डबीला एक चौकोनी अशी चांदीची पेटी आणली. तिला एक बारीकसं कुलूप लावलं. ती चौकोनी चांदीची पेटी एक अशा लाकडी पेटीमध्ये ठेवली. तिला एक कुलूप. कशात काय ठेवलं तुम्ही ध्यानात ठेवू नका. तुम्ही डबी आणि मुंगळे ध्यानात ठेवा. बाकीचं मी पाहतो बरं काय. आणि ती डबी चांदीच्या पेटीमध्ये ठेवली. चांदीची पेटी लाकडी पेटीमध्ये ठेवली. लाकडी पेटी का उंच अशा लाकडी कोटी धान्याच्या कोटीमध्ये ठेवली. धान्याची कोटी का बंद खोलीमध्ये. कशात काय ते तुम्ही ध्यानात ठेवू नका. बंद सोन्याची डबी मुंगळे ध्यानात ठेवा. आणि मग ते बंद खोलीला कुलूप लावलं. 4-5 कुलपाच्या आतमध्ये ती डबी ठेवली. त्याच्यात मुंगळे ठेवले. 20 दिवस जाऊ दिले. कोणालाच त्या रूमकडे जाऊ दिलं नाही. मित्र नाही सखा नाही बहीण नाही पोरगी नाही मित्र पोरगा नाही सखा दाशी नाही कोणालाच त्या रूमचा दरवाजा उघडू दिला नाही. आणि 20 दिवसानं रुक्मिणी मातेला कळालं सोन्याच्या डबीमध्ये अण्णा वाचून दाबून ठेवलेले मुंगळे मेले. आणि मग रोजच्यासारखं भगवंताला जेवायला बसू दिलं त्यानं. भगवंतानं डोळे झाकले. पाणी फिरून आता डोळे जेवायचंच बसायला. तेवढ्यात तिनं हात धरला. हो दिलं का सगळ्यांना. म्हटले हो. कोणी नाही राहिलं. कोणी नाही. सगळ्यांना. हो कोणी नाही कोणी नाही. चला गंमत दाखवते. काय गंमत. चला चला. भगवंताच्या हाताला धरलं. बंद खोलीच्या जवळ आणलं. बंद खोलीचा दरवाजा उघडला. बंद कोठीचा उघडला. बंद कोठीतून लाकडी पेटी काढली. लाकडी पेटीतून चांदीची पेटी काढली. चांदीच्या पेटीतून आहे ध्यानात सोन्याची डबी काढली. ते मेलेले मुंगळ्याचं ते झाकण उघडलं डबीचं. आणि अण्णा वाचून मेलेले मुंगळे तिनं भगवंताला दाखवले. बघा म्हणे बघा सगळ्या जगाला देता म्हणे. काही गप्पा आणता काही पुढ्या सोडता. हो इथं घरातल्याच मुंगळ्याला देता येईना जगाला देता म्हणे. बघा असं बघा म्हटल्यावर ते भगवान असं म्हटले मला काय दाखवते तूच बघ. तिनं आश्चर्यानं आपल्याकडे घेतली डबी. तर निलेश बाबा रोहिदास बाबा किरण महाराज कान्हव महाराज ऐका ऐका सगळे एक लहरा. त्या डबीमध्ये ना मुंगळे तर जिवंतच होते बरं का. डोक्याला हातच लावला त्या रुक्मिणीनं. मुंगळे तर जिवंतच पण मुंगळ्याच्या 2ही तोंडामध्ये बारकाले तांदळाचे शीत होते. तिनं डोक्याला हात लावला. बाई माझ्या हातानं बंद केली. माझ्या हातानं बंद पेटी. माझ्या हातानं चांदीची पेटी लाकडी पेटी लाकडी कोठी बंद खोली. 15 दिवस कुणाला जाऊ दिलं नाही. 20 दिवस कुणाला जाऊ दिलं नाही. या डबीमध्ये तांदळाचे शीत आले कुठून. डोक्याला हात लावला. भगवान म्हटले रुक्मिणी तुझं डोकं फुटून जाईल. लय डोकं लावू नको. मी सांगतो ते ऐक. काय झालं ऐक ऐक. ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती ना ऐका बरं. ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती त्याच वेळेला मला कळालं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. इथं देवाला सांगावं लागत नसतं. तुम्ही किती बिड्या पेणारे असले मंदिर आल्या इकडे घेऊन गेले मागं धरता. त्याला वाटतं देव पाहत नाही मला. अरे असं नसतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची. तुम्ही किती आडून पाप करा
देवाला दिसत असतं, नियती तुम्हाला माफ करत नाही, ते देवाला माहिती असतं. ध्यानातच ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो, ऐका रे माझ्या दादांनो, घरी घेऊन जा, शिकण्यासाठी आहे. रुक्मिणी, ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती त्याच वेळेला मला कळालं की तू जिवंत मुंगळ्याला मारायला निघाली. मग काय केलं? काही नाही केलं. म्हटले तुझ्या कपाळाला तू त्या दिवशी कुंकू लावलं होतं आणि कुंकवावर तांदळाच्या 10-20 अक्षता लावल्या होत्या. काही केलं नाही. डबीचं झाकण लावता लावता तुझ्याच कपाळाच्या 10-20 अक्षता डबीमध्ये सोडून दिल्या. तुला नाही माहिती, मला मात्र माहिती. पोषितो जगासी एकला तो पोषितो जगासी, एकला तो पोषितो जगासी, एकला तो पोषितो जगासी. नाथ वीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी, एकला पोषितो जगासी, एकला असा आहे देव महाराज. विश्वनाथ आहे, तुम्हाला खायला देतो, तुमचं भरण पोषण करतो, संकट आली तर तुमच्या पाठीमागं उभा राहतो. तुम्ही विश्वनाथ. ऐका ऐका, ज्या शिवरायांची तुम्ही आत्ता आरती केली, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम, सगळ्या समाजाचं एकत्रित स्वराज्य एकाच राजानं केलं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. ऐका, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा आहे बरं का. बाकीचे खूप राजे झाले. आता तो छावा चित्रपट पाहिला मी. अरे रे रे बापरे, अर्धा तास 35 मिनिटं माणूस रडतो. महाराज इतका त्रास दिला लोकांनी संभाजी महाराजांना. ते आता एक 4-5 महिन्यापूर्वी निलेश सर पेपरला बातमी आली होती, त्या तुळापूरला वढूला जिथं 41 दिवस संभाजी महाराजाला बांधून त्यांच्या अंगाची कातडी काढली, त्यांच्या डोळ्यामध्ये खुपण्या घातल्या, त्यांच्या अंगाला मीठ लावलं. 41 दिवस ज्या शंभू बाळाला इतके आघात सहन करावे लागले, तिथं उत्खनन झालं त्या तुळापूर वढूला. तर तिथं वढूला त्या उत्खननामध्ये ते साखळदंड सापडले. साखळदंड तर 10 माणसाला तो एक साखळदंड उचलत नाही. JCP लावले. JCPनं उचललेत. एवढाले साखळदंड संभाजी महाराजाला बांधले. काय ताकद असेल मला संभाजी महाराज. हो, ते साखळदंड जर बांधले नसते ना, औरंगजेब जिवंतच ठेवला नसते. काय करावं बरं का आपले हो माणसं. महाराज फार बरं का इतिहासाचा खूप अभ्यास करणारा महाराज आहे मी. तुम्ही एवढं चांगलं काम करताय, मला खूप आनंद वाटला. शिवरायांची आरती करून तुम्ही कीर्तनाची सुरुवात करता. सगळ्या तरुणांसाठी सांगतो, मी शिवजयंतीला चेतेगावला आलो होतो. खूप कीर्तनामध्ये सांगतो, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम, मदारी, मेहतर, मुसलमान आहे. सगळ्या समाजाची पोरं घेतली. तानाजी कोंडांना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की राज, पलीकडून आवाजाला राज, उडवायची राज, उडवायची राज, सुलतानी सत्ता आता साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाजाला राज, इथून पुढचं जगणं तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाजाला राज, इथून पुढचं मरण तुमच्या करता. राज, शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. ठरलं राज, ठरलं राज. पोरं 400 तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. रायरेश्वराच्या मंदिरात उभी राहिली, हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, हर हर महादेव. हे आमचे 10-5 जण इमानदारीने म्हटले. बाकीचे काय पाकिस्तानातले काय का म्हटले नाही? त्याचं एकमेव कारण आहे, या धामण्यात तर थंड झालं काय की नाही. महादेव डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हटलो मी काय की नाही. महादेव तसं करू नका. हे कांबरेश्वराचं गोड मंदिर आहे. काय गोड पिंड आहे, डोळ्यातून ती पिंड जात नाही. काय भाग्यवान गाव आहे तुमचं एकलहरा. इथं पवित्र अशा गंगेच्या काठाला हे पिंड आहे. साक्षात कैलाशीचा राणा इथं बसलेला आहे. एवढा छान कार्यक्रम गावकरी ठेवतायत. एक काम करा, जेवढे म्हणून पुरुष महिला वर्ग, आज महाशिवरात्री आहे, सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी करा करा. वा वा एकलहरा. बघा रे, ज्याचा हात वर आहे त्याच्यावर भगवान एकांबरेश्वराची कृपा होईल, ज्याचा नाही त्याच्यावर होणार नाही. ओरिजिनल करा. टोपीवाले दादा, गावकरी, आरदारी करू नका. टाळकरी, टाळकरी,
टाळकरी करा. शाबाश शाबाश सगळ्यांनी करा. वा काय सुंदर आहे बघा. टाळी वाजू नका. आपल्या या देवाला अभिवादन करा. या पिंडीला अभिवादन करा. हात वर करा. ऐका रे हो, स्वराज्याची शपथ घेताना राजाने असे सगळ्यांना हात वर करायला लावले होते. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज पुरं 400 होती. ऐका रे. आणि 400 पुरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला. मंत्र घुमला हर हर महादेव. ज्याचा हात वर आहे इमानदारीनं मी हर हर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. इतका आवाज काढा. कळू द्या नाशिक जिल्ह्याला काय 3 दिवसाचा सप्ताह चाललाय त्या एक लहऱ्याला. भगवान शंकर खुश झाले पाहिजे. मी हर हर म्हणतो, महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, मी जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. एकत्रित विचार झाला पाहिजे. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. या खाली ओरिजिनल आहे बरं का. वा जरा जोरात वाजा. जोरात. एक मावळा एक गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याचे तुकडे हजारावर गेली. नेताजी पालकर सरलष्करपती विराजमान झाले आणि महाराष्ट्राच्या मातीला आनंद आला. सुगंध दरवळायला लागला. सगळीकडे एकच चर्चा, शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज. त्याचं एकमेव कारण माझ्या शिवरायाचा जो अंश आहे तो भगवान शंकराचा आहे बरं का. भगवान शंकराचाच अंश आहे ना. भगवान शिवाचाच अंश आहे. त्या आरतीमध्ये मग असे आलं ना, शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार. म्हटलं ना तुम्ही मग अशी आरती, शिवशंकराचा तू अवतार. असाच माझा भगवान शंकर प्रसन्न झाला. ऐका एक गड यायला लागला. हो, आदिलशाही पळाली, निजामशाही पळाली, कुतुबशाही पळाली, मुघलशाही पळाली. कोण है शिवाजी? अरे कोण है मराठा? अरे कोण है हिंदू? कोण है शिवाजी? अरे कोण है मराठा? दरबार भरायला लागले. एक दरबार भरला आदिलशहाचा. एक बाई किंचाळली, कोण है शिवाजी? म्हटले मराठ्याचा राजा आहे. कोण लाएगा उसे पकडकर जिंदा या मुर्दा? एकही जण मान वर करत नव्हता रोहिदास महाराज. कारण त्यांना माहिती होतं जो जाणार तो पुन्हा येणारच नाही. एकही मान वर करत नव्हता. तेवढ्यामध्ये कुणाच्या तरी पायाचा आवाज यायला लागला. कर्र 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 कर्र. एका मिनिटात पहार वाकवायचा, एका मिनिटात सरळ करायचा. अफजल खान नाव त्याचं. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. निघाला. 10,000 घोडदळ घेतलं, 12,000 पायदळ घेतलं, 200 उंटे घेतले, 200 हत्ती घेतले. नाईक सुर्वे पांडे भोसले भास्कर कुलकर्णी सारखा हुशार वकील घेतला. खान डुलत डौलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. निघाला खान. सगळं सांगायला वेळ. जसा खान निघाला आणि खानाच्या समशरीचं बोट झालं तुळजापूर. साक्षात तुळजापूर. कोण तुळजापूर? अनादी अंबिका भगवती अनादी. अंबिका भगवती अनादी. अंबिका भगवती अनादी. अंबिका भगवती. अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती, भक्त नाचती, भक्त नाचती. गोंधळा येई जगद गोंधळा
जिचा गोंधळ घातला जातो, जिला अंबिका म्हटलं जातं, या माझ्या महादेवाची साक्षात पत्नी, या विश्वाची मालकीन जिथं राहते ते तुळजापूर. त्या तुळजापूरला खानाची छावणी पडली. भास्कर एकोणसा भगवान आहे. बोले ही जगतजननी तुळजा भवानी, हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय मराठी मनाच्या घरामध्ये पुरण आणि वरण शिजत नाही. ही जगतजननी तुळजा भवानी मग कशी आहे म्हटलं, ही राजांना प्रसन्न आहे. राजांना प्रसन्न आहे म्हटलं की त्याला राग आला. छन्नी आणि हातोडा हातामध्ये घेतला, भवानी मातेच्या अंगावरती धावून गेला. तुकडे तुकडे केले रे, ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. महाराज त्याचं नाव घेत जाऊ नका. भवानी मातेला फोडलं रे महाराज त्यानं. बताव तरी अजमत, बताव तरी ताकद, जोरा जोरात किंचाळायचा. भवानी मातेचे तुकडे तुकडे केले. भगवान शंकराचं मंदिर आहे शनी शिंगणापूरला, मोठा महादेव. त्या मंदिरातली मूर्ती बाहेर फेकून दिली, पिंड फोडले व पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं. इतका दुष्ट निघाला, इतका वाईट निघाला, कर्दन काळ निघाला. आणि वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली की मोठा महादेव फुटला, माझी आई भवानी फुटली. तर रात्रभर राजे झोपले नाही महाराज, रात्रभर राजे झोपले नाही, दिवसभर राजे झोपले नाही. एक लहरा राजे फक्त विचार करायचे, खान 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 मासाहेब. त्यानं आमच्या आईला हात घातला, मासाहेब त्याने आमच्या देवाला हात घातला. तो काय आताचा राजा नव्हता. रडायला लागले राजे. रात्रभर झोपले नाही, दिवसभर झोपले नाही. पहाट पहाट राजांना डोळा लागला आणि पहाट पहाट स्वप्न पडलं राजांना. आणि त्या स्वप्नामध्ये माझा भगवान शंकरासहित तुळजा भवानी माता प्रकट झाली. उठ शुभा, उठ शुभा, उठ शुभा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दना लागुनी, हा महिषासुर मर्दना लागुनी. त्रिविध तापाची करवया जाणणी, तापाची करवया जाणणी. भक्त लागी तू पावसी निर्वाणी, पावसी निर्वाणी. जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, जोगवा मागे, जोगवा मागे. उठ शुभा उठ. मला 32 दाताचा बोकड बळी हवाय. भगवान शंकर आणि तुळजा भवानी माता स्वप्नात आली. ऐका ऐका, प्रतापगडाच्या पायथ्याला असा मांडीवर घेतला तो अफजल खान. इकडे बघा, अशी वाघ नख घातली आणि असा टरा 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 फोडून टाकला. ऐका ऐका, फाडूनच टाकला. दहशतवाद असाच फाडायचा मान, दहशतवादाला थारा द्यायचा नाही. पापी असेल, मंदिरं तोडत असेल, फाडून टाकायचं, ठेवायचंच नाही. तुम्ही टोप्या घातल्यात ना बघूया, मग फाडायचं, सोडायचं नाही. पाप करतोय ना, ठोकून काढायचं, सोडायचं नाही. टरात फाडून टाकला बुवा. शाहिराची लेखणी कडाडली. फिक्र न करना दान शिवा का खाडा है, जहाँ से अफजल को एक ही दाव में उखाडा है. घना घनाने मूर्ती भंगल्या, घना घनाने मूर्ती भंगल्या. तुळजा पंढरपुरी वाघन ख्याली, वाघन ख्याली, वाघन ख्याली, वाघन ख्याली, वाघन ख्याली. खान फाडिला प्रताप दुर्गावरी, फाडिला प्रताप दुर्गावरी. का फाडला त्याचं एकमेव कारण, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. हरि बोल. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ. तुम्ही विश्वनाथ, दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ, दिन रंगमियानाथ.
संकल्प आहे, तो विश्वनाथ आहे, त्याला ते करून घ्यायचं होतं. अफजल खान फाडला, शाहिस्ते खानाची बोटं कापली. माझ्याकडे बघा, सिद्धीजोहर सुद्धा पळून लावला. हे का घडतं राजांच्या जीवनात? तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथाची कृपा आहे. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. देवाची कृपा झाल्यामुळे शक्य होतं. ते लहान झाले, दीन झाले, रंक झाले, लहान झाले आणि देवाला हात जोडून म्हटले तुमचं आहे. त्यांनी सर्वस्व घेतलं नाही. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं म्हटलं तर आधी हर हर महादेव, आधी हर हर महादेव आणि मग शिवाजी महाराज की जय, मग जय भवानी, मग जय, आधी हर हर महादेव. तुम्ही विश्वनाथ. त्यांनी समर्पण दिलं भगवान शंकराला आणि समर्पण दिल्यामुळं ते म्हणू शकतात तुम्ही विश्वनाथ. दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडे, पाया पडिलो बराडी. आज महाशिवरात्री आहे. आपणही असंच दान मागा देवाकडं. एवढ्या चांगल्या माझ्या भगिनी बसल्यात, पुरुष बसले, ऐका ऐका, एवढा चांगला कार्यक्रम करता, एवढा खर्च करता. सगळ्यांना सांगतो बघा, आजच्या दिवशी खरंच सांगतो, आजच्या दिवशी एक सोमदत्त नावाचा राजा होता. शिवरात्रीची कथा आहे ही. सोमदत्त नावाचा राजा, त्याला 500 बायका होत्या आणि त्या 500 बायकानं पाप केलं. त्याच्यातल्या 2च पतिव्रता निघाल्या आणि मग पाप झाल्यामुळं सोमदत्त नावाच्या राजाला पुढचा जन्म वासनेने हरणाचा मिळाला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाथ महाराजांचं प्रमाण आहे. वासना त्याची गुंतली, त्या 2 बायकामध्ये गुंतल्यामुळं 2 बायका हरणी झाल्या आणि तो सोमदत्त नावाचा राजा हरिण झाला बरं का. आणि मग अरण्यामध्ये राहत असताना, फिरत असताना एका हरिणीच्या गर्भामध्ये पाडस होतं आणि एक भूतसेन नावाचा एक चाकर स्वर्गामध्ये इंद्राची सेवा करताना त्याची सेवेमध्ये अंतर पडलं आणि त्याला इंद्रानं श्राप दिला, तू भिल्ल होशील, मृत्यूलोकात भिल्ल होशील. तो आपल्या मृत्यूलोकात चंड भिल्ल नावानं राहायचा आणि भिल्ल म्हणलं की तो शिकार करायचा, झाडावरती बसून रोज शिकार करायचा, आपला उदरनिर्वाह करायचा, घर चालवायचा. एक दिवस असं झालं, सकाळीपासून त्यानं जाळं अंतरलं शिकारीसाठी, पण त्याला शिकारच मिळाली नाही. झाडावर बसून डोळ्याच्या आड येणारं एक एक पान खाली टाकायचा, पान तोडायचा, खाली टाकायचा, पान तोडायचा, खाली टाकायचा. जिथून शिकार करण्यासाठी झाडावर बसला होता ते झाड बिलवदळाचं होतं, बेलाचं होतं. काय त्याचं भाग्य. आणि एक एक बेलवरून पडताना खाली एक जुनाट असं शिवलिंग होतं. त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती ते पान पडायचं. एक एक बिलवदळ, एक एक पान, एक एक बिलवदळ त्याच्यावरती पडायचं. आणि तो दिवस नेमका महाशिवरात्रीचा होता. आजचा दिवस होता. योगायोगानं एक बिलवदळ, एक पसा पाणी, एक बिलवदळ पूजन केवळ सोपे बहु. हो, नामदेवरायांचे अभंग आहेत बरं का शिवरात्रीची, फार सुंदर वर्णन केलं. आणि एक एक बिलवदळ ते पडत असताना सहजच पुण्य घडून गेलं त्याला. भगवान शंकर वर कैलासात खुश झाले. कोणीतरी माझा भक्त आहे म्हटले, खाली फार सुंदर बेलाची पानं वाहतोय आणि आजच्या दिवशी वाहतोय, त्याला काय लागतंय ते देऊन टाका. तुम्ही विश्वनाथ. हा विश्वाचा नाथ आहे. धावतच आले दूत. कोण आहे? हो म्हटले मी आहे. काय करतो? शिकार करतो. काय द्यायचं म्हटलं तुला, आज तू पूजा केली. त्याला काय माहित कशाची पूजा आणि काय, त्याला काही ध्यानातच नाही. मग ते त्यानं मागितलं, मला प्राण्यांची भाषा कळाली पाहिजे. सगळ्यात कनिष्ठ मागणं महाराज. विश्वाचे मालकाचे दूत आले म्हणजे राजा प्रसन्न झाला आणि राजाला म्हटले गायच्या पाय पण चुना नाही. अशी परिस्थिती झाली. काय मागावं हे सुद्धा माणसाला कळत नाही महाराज. काय मागावं महाराज, काय मागितलं? देवा तुझ्या पायाला आम्हाला समर्पित कर असं मागव. काय महाराज मागितलं? म्हटले प्राण्यांची भाषा कळावी. त्याला ते भिल्लच होता, तो अज्ञान होतं भरपूर आणि ते त्याला भाषा कळायला लागली म्हणे. झाडावर बसल्या बसल्या ते जे सोमदत्त नावाचं झालेलं हरिण नेमकं पाणी पिण्याच्या दिशेने सरोवरावर आलं आणि जिथं या भिल्लानं, चंड भिल्लानं जाळं लावलं होतं त्याच्यात ते हरिण अडकलं. आणि हरिण अडकलं म्हणून ते त्याची जी पत्नी आहे हरिणी धावतच आली, रडायला लागली. प्राणनाथा, आता या हरणाचा संवाद त्याला कळायला लागला. कारण त्याला आशीर्वाद दिला होता ना, तुम्हाला प्राण्याची भाषा कळेल. त्या दोघांची भाषा कळायला लागली. हे हरिण त्याला म्हणायचं, बघ आता मी मरतोय, मी जाळ्यात अडकलोय, माझं काय व्हायचं ते होऊ दे. घरी तुझी एक सवत आहे, त्या तुझ्या जवळच्या, तिला मैत्रीण म्हणून सांभाळ, तिला होणारं बाळाला जीव लावा. एवढी चांगली भाषा या भिल्लानं ऐकली. भिल्लाचं हृदय द्रवलं. तो म्हटलं बाप रे, एवढे मोठे हरण हे अध्यात्माच्या गप्पा मारतात, एका विचाराच्या गप्पा मारतात, काय संस्कार आहेत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो जवळ आला,
ती दुसरी पण हरिणी धावतच आली. दुसरी हरिणी सुद्धा म्हटली, मालक मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, मोठ्या ताईला राहू द्या. एवढी चांगली भाषा भिल्लानं ऐकली, डोळ्यामध्ये पाणी सुरू झालं. रडता रडता भिल्लाला विचारलं, का आम्हाला मार बाबा, आमच्या पतीला मारू नको. पोरं बाळ म्हणायची, पाडसं म्हणायची, आमचं बारीक बारीक मास आहे, नाजूक मास आहे, आम्हाला तोड बाबा. पण आमच्या मायबापाला इतकं प्रेम ऐकलं. आणि हे चालूच असताना अचानक विमान आलं. त्या विमानामध्ये या सगळ्या हरणाचे आत्मे भगवान शंकरांनी भरले आणि ते विमान निघून गेलं. हेच घडलं. चंडबिल्ल घाबरला, असं काय झालं. आणि मग त्याला दूतांनी सांगितलं, राजा हे तुझ्यासाठीच घडलेलं आहे. आता 1 वर्षभर त्याच झाडाच्या जवळ जे पिंड आहे त्या पिंडीवरती रोज 1 पान तू व्हायचं, महाशिवरात्रीचा उपवास करायचा, बिल्वदळ व्हायचं. 1 वर्षानं तुला सुद्धा भगवान शंकराचं विमान न्यायला येईल. आणि भिल्ल समाजाच्या चंड भिल्लानं 1 बिल्वदळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत बेलाची पानं वाहिली, भगवान शंकराची पूजा केली. तर भिल्ल समाजातला ज्याला काहीच माहिती नाही, शिकार करणारा, मांस खाणारा, अशा व्यक्तीला भगवान शंकरानं कैलासाला पात्र केलं. ही कथा महाशिवरात्रीची आहे. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या कुळातलेत, यापेक्षा तुमचं किती श्रद्धा आहे भगवान शंकरावर, याशी महाशिवरात्रीची पावन कथा आहे. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा माझ्यासाठी. ही कथा शिवरात्रीची आहे. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले सगळ्यांनी शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. असं भगवान शंकराचं भजन केलं, साक्षात प्रेम दिलं आणि भक्ती केल्यामुळं विश्वनाथ प्रसन्न होतात. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. बराडी म्हणजे मग तुम्ही चंड भिल्ल असा, तुम्ही साधे असा, भिल्ल कोणत्या जातीतले असा, भगवान शंकर तुमचा उद्धार करतात. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. मी लहान आहे देवा, तुम्ही जेवढं द्याल त्याच्यात मी समर्पित होईल. आणि लक्षातच ठेवा, तुमचा भाव चांगला असेल ना, देव तुमचं कल्याण करतो महाराज. तुमचा भाव शुद्ध असू द्या, तुम्ही लहान असू द्या, मोठे असू द्या. सांगा मला, कानोपात्रेला जात माहिती नाही हो, जात नाही, बापच माहिती नाही मला, तरी सुद्धा मी तो अल्पची संतोषी. हो, इतकं भजन केलं तिनं, मंदिरात जागा आहे तिला. हो, मला सांगा, जनाबाईला बाप माहिती आहे, आई माहिती, आई गेली तिची, जात माहिती अजून संप्रदायाला जनाबाई महाराजाची जात माहिती नाही कोणत्या जातीची आहे. पण तरी सुद्धा तिचे अभंग गायल्याशिवाय काकडा होत नाही, तिचं दळण गायल्याशिवाय काकडा संपत नाही. काय अधिकार प्राप्त झाला. मी तो अल्पची. कोणत्या जातीतले आहात, कोणत्या धर्मातले आहात, यापेक्षा देवाचे तुम्ही किती गोड भक्त आहात, तुमचा भाव किती सुंदर आहे. आणखीन एक वाक्य सांगतो, हा भगवान शंकर भोळा, आमचा देवच भोळा आहे महाराज. मुळात देव भोळा आहे. विश्वनाथ जरी असला तरी फक्त भोळा कशासाठी माहिती आहे का, तुमचं थोडंसं घेतो आणि तुम्हाला वाटेल ते देतो. भोळा कशासाठी आहे, भोळा म्हणजे बावलट नाही आहे. भोळा म्हणजे तुमचं थोडंसं घेतो, थोडंसं आधी तुमचं. काय काय लोकांना भोळा म्हणजे बावलट. देव बावलट नाही महाराज. देव चतुरा तू शिरोमणी आहे, गुण लावण्याची. माणसं लय चतुर झाली, माणसाला वाटतं मी लय चतुर, मी लय काय नाही. माणसाची चतुराई सापेक्ष आहे. मी चतुर आहे तर माझ्यापेक्षा दुसरा कोणी आहे, तो येतं त्याच्यापेक्षा कोणी आहे. तुम्हाला फसवणारा भेटणार म्हणजे भेटणारच. चतुराईची सापेक्षता आहे. देवासारखा चतुर नाही. देव चतुर चतुर जाणून अंतरवर. अजून एकसारखा चेहरा नाही हो जगात, एकसारखा. जरी जुळवे पोर आले का तरी सुद्धा चेहऱ्यात फरकच आहे महाराज. अजून बोटाच्या कांड्यावरल्या रेषासारख्या नाही महाराज. हे जे बोट आहे ना, बोट, या कांड्याच्या ज्या रेषा आहेत का आपल्या, एकाचीही बसलेल्यापैकी सारख्या नाहीत महाराज. काय चतुर असेल देव महाराज. कधी कल्पना करा, जर खरंच आपल्याला देवानं सगळ्याला सारखंच बनवलं असतं, सगळे सारखे, रोहिदास महाराज, मी, निलेश महाराज,
सगळे सेम टू सेम, सगळे सारखेच, सगळे सारखे. किती पंचायत झाली असते महाराज. नाकाला पाट्या असते आपल्या इथं बिळं पाडून. MH12, MH15, MH16. कधी अभ्यास करा. निलेश महाराज म्हटले असते MH23चं कीर्तन घ्या. 23चं. साखरे महाराज नाही. नाकाला पाट्या पाशिंग झाली असते आपली. कल्पना करा. काय देव चतुर आहे महाराज. इतका चतुर देव, विश्वनाथ देव, तरी त्याला भोळं का म्हणतात. तो थोडंसं घेतो, तुमचं बेल घेतो, तुमचं एक पसाभर पाणी घेतो, तुमचा भाव घेतो महाराज, तुमचं अंतकरण घेतो, तुम्हाला वाटेल ते देतो. तुम्हाला सगळ्याला एक उदाहरण सांगतो मी. सुदामा माहिती आहे सगळ्यांना? माहिती. आपल्या गावातला नाही, निफाड तालुका नाशिक तालुक्यातला नाही, मग सुदामपुरीचा तिकडं. तो सुदामा देवाला भेटायला गेलता. एक 5 मिनिटं आहे का. सुदामा देवाला भेटायला गेला. मग तुम्हाला माहिती आहे कसा गेलता तो. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदाम. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आया. अरे द्वार वालो कन्हैया से हो दर पे गरीब आया. गरीब होता, इतका गरीब. मधुकरी मागितल्याशिवाय रोहिदास महाराज त्याला जेवण भेटत नाही. इतका गरीब. हेमंतराव अजिबात चितेगावकर त्याला जेवण भेटत नव्हतं. निलेश महाराज मधुकरी मागितल्याशिवाय. पण बायको त्याची हुशार होती. एक वाक्य माझं आहे का. संसारात आहे ना, माणूस हुशार नसला तरी चालतो, पण बायको हुशार लागते बरं. ज्याची बायको हुशार, संसार तरला पार झाला त्याचं. बायको गांगी म्हणलं की मग काय खरं नाही महाराज, मग अवघड महाराज. बाई हुशार लागते संसारातली तर संसार होत असतो. संसाराचं गणितच आहे महाराज. ज्याची बाई हुशार त्याचा संसार आपोआप होतो. नवरा मग किती गांगा असू द्या, काम नका करू देऊ, बाई कष्ट करून संसार चालवणं. अहो 25-25 वर्ष काही माणसं मी दारू पिताना पाहिलेत महाराज. 25 वर्ष झाले लेजिम खेळत येतात, पण बाई काय संसार करते, लेकराला शिकवते, काम करते. खरंच महाराज मी खरं सांगतो तुम्हाला, जेवढ्या माझ्या बहिणी इथं बसल्यात का या सगळ्या बहिणी ऐकाच गड्या. आता आठवलंय म्हणून सांगतो. एक वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा या अक्रूर महाराजाचं. एवढं छान कीर्तन मी तुम्हाला दिलंय. एवढा समाज इथं बसलाय. एक लहऱ्याच्या बहिणींनो ऐका. जेवढ्या देशातल्या माता आहेत कपाळाला कुंकू लावणार, जेवढ्या बसल्यात, या एकांबरेश्वराला, रामेश्वराला, भोलेनाथाला, पांडुरंगाला, निवृत्तीनाथाला, मुक्ताईला, ज्ञानोबरायांना, सप्तशृंगीला, या देशातल्या सगळ्या देवाला, या देशातली कुंकू लावणारी माता एकच मागणं मागते. खरं सांगतो काय मागते ऐका. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. एवढंच मागते बरं. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यावरती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, माझ्या पोरानं कोणतं रम्मी बिम्मी खेळू नये, माझा पोरगा निर्व्यसनी असावा, माझा पोरगा सदृढ असावा, माझ्या नवऱ्याला कोणतं. याच्या पलीकडं ती महादेवाला काही मागत नाही. याच्या पलीकडे तिचं काही मागणं नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, रोज एका गावाला जाणारा महाराज आहे मी. विनंती असेल, संसारबाई करत असते. त्या सुदाम्याच्या बायकोनं ओळखलं. यांनी किती दिवस मधुकरी मागितली, भिक्षा मागितली. आपलं घर काही चालायचं नाही. 10-5 दिवस उपाशी राहिलेलं बरं. पण यांना जर कृष्णाकडे पाठवलं तर बरेच दिवसाचं भागल. याला म्हणायचं हुशारबाई संसारातली. तिने म्हटलं, ओ मालक, जा देवाकडं, जा कृष्णाकडं, जा तुमच्या मित्राकडं. तो सुद्धा म्हटलं, अगं तुम्हाला पाठवते, पण मित्राच्या घरी, गुरुच्या घरी, देवाच्या घरी रिकाम्या हातानं जात नसतात. मग देव कसा भोळा आहे का. देव भोळा कसा. देव आमचा भोळा आहे. ऐका रे दादांनो. म्हटलं काहीतरी घेऊन जावं लागतं. एक काम करा म्हटली, आज मधुकरी मागा, आज भिक्षेमध्ये जे येईल ते घेऊन जा. तुम्ही काय खाताल, आम्ही 2-4 दिवस उपाशी राहतो. जा. काय बाई महाराज, बाई इतकी हुशार. तिला सुदामा काढून नेमकं त्यानं मधुकरी मागितली निलेश सर, तर नेमकी त्याला 4 घरी ती
पोहेच मिळाले. पोहे म्हणजे तुमच्या नाशिकला द्वारकेला घेतले असे चटकदार कांदा पोहे नाही, असे मस्त असे चटकते सांबर बिंबर टाकून केलेले नाही, असे जिरे मोहरी चटणी चटकदार पिवळे तोंडाला पाणी नका खा वाटले ना तुम्हाला असे उद्या 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 चटकदार पोहे असे नाही, कांदा पोहे नाही. मग ते कोरडे पोहे, कोरडे कोणाच्या घरचे लांब, कोणाचे जाड, कोणाचे पातळ. इकडे बघा 4 घरचे पोहे आले त्यानं ती पुरचुंडी बांधली आणि अशी मागं ठेवली. मागं निघाला सुदामा, देवाकडे गेला, भगवंताच्या राजमहलात गेला आणि भगवंताचा महल पाहिला त्यानं. माझ्याकडे बघा, भगवंताच्या महलात त्याचा पाऊल पडला. बापरे म्हटलं, हे काय आपला माल थोडी, आपलेच इतके भारी आहेत. मी काल त्या पुण्यात कीर्तनाला भीमाशंकरला गेलो गुरुजी, आणि त्या माणसाने मला त्याच्या रिसॉर्टमध्ये त्या बंगल्यावर नेलं. तर फेटा बांधताना तो माणूस गेला निघून, तू का म्हणे झालं, मला दम नाही निघाला. मी जसं खाली उतरलो का, कोणत्या रूममधून बाहेर यायचं मला कळणारच महाराज. इतका भारी बंगला त्याचा, 4 एकरमध्ये बंगला. आपलेच बंगले एवढ्याले मोठाले झाले. तर तो देव विश्वाचा मालक आहे महाराज, जगाचा मालक आहे. केवढा द्वारकेचं महल असेल त्याचं. पाहिला महाराज सुदाम्यानं, लाजला हो लाजला महाराज. खरंच सांगतो बरं का, श्रीमंताच्या श्रीमंती पुढे गरीब माणसं लाजत असतात महाराज. आपल्या तळपायाची फुपाटा, त्याची माती तळ त्याच्या फरशीला लागू नये इतकी काळजी गरीब घेत असतो महाराज. मी एक विनंती करतो, गरीबाला बाजूला करू नका, गरीबाला घेत जा. एखाद्याकडे पैसे नसतील तर त्याला जवळ घेत जा. हे फार मोठा संदेश आहे महाराज हा, गरीबाला सांभाळत जा. माझा भगवान शंकर आहे ना, हा गरीबाचा देव आहे महाराज. जो असेल एक बिलवदळण, एक पसा पाणी, कोणत्या देवाला आहे, कोणत्या देवाला, एक बेल, एक पसा पाणी, ओम नमः शिवाय, फक्त आमचा भोळा देव शंकर आहे महाराज हा. माझ्याकडे बघा रे, घेऊन जा एक लहऱ्याच्या प्रत्येक बाईनं माझ्या घरी. ऐका ऐका, ध्यानातच ठेवा महाराज, शुद्ध भाव पाहिजे तुमचा. फार ते लाज वाटते. मी 2008ला कीर्तनकार म्हणून आळंदीहून शिकून आलो बरं का निलेश महाराज. आळंदीहून आलो आणि नेमकं त्या काळात मी पखवाज वाजायचो, गायन करायचो. कीर्तन काय एवढी येत नसायची, नवीनच आलो होतो, संस्थेतून सुटून आलो. गावाकडे आल्यावर काय करावं काय करावं, एक कीर्तन केलं मी, आणि ते कीर्तन माझं युट्यूबला पडलं. आणि ते कीर्तन एका महापौराने ऐकलं मुंबईच्या, मदन नाईक त्यांचं नाव. आणि त्या मदन नाईकने मला फोन केला, म्हटले महाराज त्या भिवंडीला, त्यांनी माझं कीर्तन घेतलं बुवा. कीर्तन घेतलं, मला लय आनंद झाला. पहिलंच कीर्तन मुंबईला आलं, पहिलं कीर्तन मुंबईला आलो, लय आनंद झाला. त्यावेळेला माझ्याकडे गाडी बिडी मोटरसायकल बी नव्हती, पण माझ्या एका मित्राकडे आल्टो गाडी होती. त्याला मी भाड्याने लावलं, चल म्हटलं माझ्याबरोबर. त्याला घेतलं. आल्टो म्हणजे कधीही पळतो, तिचा काही भरोसा नाही बरं का. त्या आल्टो घरून निघालो बिडून, तर 12 तास लागले मला तिथं जायला. तिथं पोहोचलो 12 तासांनी. इकडे बघा, तर त्या आमदाराच्या, त्या महापौराच्या दारात गेलो मी, रोहिदास महाराज. तर त्याच्या दारात एक बी गाडी स्विफ्ट फिफ्ट 10-20 लाखाची नाहीच, 50 लाखाच्या पुढंच. आरा म्हटलं आपल्या आल्टो दाखवण्यात काही मजा नाही. मी काय केलं, खिशातले 500 रुपये काढले, ड्रायव्हरला दिले. गाड्या, ड्रायव्हर म्हणलं तू तिकडं स्टँडला थांब, तिकडंच जेवण कर, कीर्तन संपलं की मीच तुझ्याकडे येतो फोन लावून, तू काही टेन्शन घेऊ नको, गाडी काही इकडं आणू नको, काय नको. त्याला मी काढून गेलो आतमध्ये. त्यांनी माझं स्वागत केलं, जेवण झालं, कीर्तन झालं. कीर्तन भारी झालं. कीर्तन झाल्यावर जेवायला बसल्यावर ते एकच प्रश्न मला विचारायचे, महाराज तुम्ही कशाने आले, महाराज तुम्ही कशाने आले. मी म्हणायचो ते विचारू नका, तुम्ही जेवायला द्या मला, राहू द्या म्हणजे मला सांगायचं काय, श्रीमंताच्या पुढं गरीब माणसाला लाज वाटत असते. तसं सुदाम्याचं झालं. त्यानं भगवंताचा महल पाहिला, लाज वाटली हो त्याला. ते पोहे जे आणले होते का, इतके पकाट झाकून ठेवले, त्यानं दिसूनच दिले नाही हो. लाज वाटली हो त्याला. एवढ्या मोठ्या देवाला पोहे द्यायचे कसे हो, झाकून ठेवले हो. एक लहरा एवढा भाव माझ्या घरी घेऊन जा, माझा प्रवास सुखाचा होईल, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. ते सुदाम्याचे झाकून ठेवलेले पोहे देवाने हिसकावून घेतले, आणि त्या 4 घरच्या पोह्यातला 1 घास खाल्ला देवाने. तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला, गावच सोन्याचं करून टाकला. किती घासाचा, एका घासाचा. आता नीट बघा इकडे, दुसरा घास खायचा होता, दुसरा घास खायचाच होता, दुसरा घास खायचा होता. तेवढ्यात रुक्मिणी माता धावली. तिकडं जशी सुदाम्याची बायको हुशार, तशी इकडं देवाची डबल हुशार. कारण तिला चांगलं माहिती होतं रुक्मिणीला, एकच घास खाल्लाय त्याचं गाव सोन्याचा केलाय, दुसरा घास खातील तर त्याचे कपडे हे घेतील. ओ चॅप्टर होती रुक्मिणी, धावतच गेली, पोहे हिसकावून घेतले. थांबा थांबा म्हटले, एकटे नाही आम्हाला पण द्या खायला. तिला खायचे नव्हते, तिला काही कमी नाही, खायचे बीचे नव्हते. तिला चांगलं माहिती आहे आपला नवरा फार भोळा आहे. 1 घास खाल्ला तर गाव सोन्याचा केलाय, दुसरा घास खाईल तर द्वारका त्याला देऊन टाकेल, आणि त्याची भिकारी आपल्याकडे घेईल. म्हणून तिनं पोहे हिसकावून घेतले. भोळा देव आमचा भोळा आहे महाराज. या भगवान शंकराला प्रसन्न केलं भस्मासुरानं, आणि मागितलं भगवान शंकर काय पाहिजे बोल. काय देव आमचा शंकर भोळा आहे महाराज. भस्मासूर म्हटला ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे.
काय देव भोळा आहे, देवाला काय कळत नाही का माझ्या डोक्यावर हात ठेवायला निघणार? देवाला कळतं नाही महाराज, देवाला सगळं कळतं नाही एवढं कळा नका, पण देव इतका भोळा आहे तथास्तू म्हटले महाराज. आणि तो भस्मासूर इतका मूर्ख निघाला, भगवान शंकराच्या डोक्यावरच हात ठेवायला निघाला. भगवान विष्णूला मोहिनी अवतार घ्यावा लागला, त्याच्या डोक्यावर हात ठेवून तो पुन्हा भस्म झाला, त्याचाच भस्म पुन्हा कपाळी लावला. याला म्हणतात भोळा. असा देव भोळा आहे म्हणून का येऊ नये तुम्हा पाशी, तुम्ही तसे मोठे आहात पण तुम्ही आम्हाला देण्यासाठी भोळे आहात. मी तो अल्पची संतोषी तू का म्हणे देवा, काही भातुके पाठवा. एकच पाहिजे, प्रेम पाहिजे. संप्रदायात प्रेम पाहिजे, प्रेम नसेल तर काही नाही महाराज. मी एक विनंती करतो तरुणांना, झाले एक 5 मिनटं राहिलेत माझे. तरुणांनी देशावर प्रेम करा बरं का, संप्रदायानं देवावरती प्रेम करा, आपण आपल्या मायबापावर प्रेम करा. प्रेम नसेल तर मग जगमध्ये काही नाही, दुसरं काही मागितलं नाही. काही भातुके पाठवा, देवा प्रेम पाहिजे, प्रेम. सांगतो एक 5 मिनटं झालीत ऐका. आपल्या देशामध्ये जसा आपला हा नाशिक जिल्हा आहे निलेश महाराज, तसं आपल्या नाशिकच्या पलीकडून एक नगर जिल्हा आहे, नगर, त्याला आता अहिल्यानगर म्हणतात. त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका, एक लहरागाव. 5 मिनटं ऐका. आणि त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीला मागच्या 2023च्या डिसेंबरमध्ये रोहिदास महाराज, एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. तो जो पोरगा होता ना, वयाच्या 18व्या वर्षी त्यानं संभाजीनगरला मिलिटरीचा अभ्यास केला, पळाला, धावला. आणि 2018 साली 24 मराठा बटालियनमध्ये त्याची ड्युटी लागली. 5 मिनटाची कथा आहे, बरोबर 8ला मी थांबणार आहे, 2-3 मिनटं राहिलेत. मला अजून एक कीर्तन आहे घोटीच्या जवळ, त्यामुळे मी 6 ते 8 तुम्हाला करायला लावलं. माझी विनंती, माफी मागतो मी तुमची, पण आता ते शिवरात्रीचा दिवस आहे, सगळीच कीर्तनं करायची असतात. 2 तासात मी तुम्हाला जास्त चालीनं म्हणता खूप कीर्तन दिलं आहे. 2च मिनटात मी थांबणार आहे. थोडंसं मी निघून गेलो म्हणजे नाराज होऊ नका, जावं लागणार आहे, पुढची कीर्तनं गाठायची आहेत. खूप दिलं आहे मी तुम्हाला, खूप विषय सांगितलेत, खूप कथा सांगितल्यात, खूप प्रमाणं, खूप काही चिंतन सांगितलं आहे, शिवराय सांगितलेत, अफजल खान किती उदाहरणं दिलीत. एवढी उदाहरणं खूप झाली कीर्तनात. एवढं एक 2 मिनटाचा ऐका, माझा प्रवास सफल होईल. एक वर्षभर एक लहरा मला ध्यानात ठेवेल. सगळ्या बहिणीनं, मुलीनं, ताईनं ऐका, ही सत्य घटना आहे, ऐका रे. तो सौरभ आवटी देशासाठी 2018ला देशाचं प्रेम करून निघून, आई त्याची जिल्हा परिषद शिक्षक आहे निलेश महाराज, 1 लाख पगार आहे. बाप त्याचा मुंबईला पोलीसमध्ये कमिशनर आहे, 2 लाख पगार आहे. 3 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पण पोरगा असा म्हटला नाही की माझ्या घरात एवढे पैसे येतात, मी कशाला सीमेवर लढायला जाऊ. आणि तो पोरगा सीमेवरती लढायला गेला. ऐका रे, 2018 साली 18 वर्षाचा पोरगा 19, 20, 21, 22 आणि 23 अशी 6 वर्ष देशासाठी लढला. तर 6 वर्षात फक्त 10 दिवस घरी आला. घरीच येत नव्हता. इतका सुंदर दिसायला तो, गुगलला त्याचा फोटो येतो टाकल्यावर, सौरभ आवटी. इतका राजस, इतका राजबिंडा, गोरा पान पोरगा, कॅप्टन झाला देशाचा. आणि मागच्या वर्षी त्याची ड्युटी सियाचीनमध्ये लागली. 5000 पोरं त्याच्या हाताखाली होते. 5 मेडल निलेश महाराज त्याच्या छातीला लागले होते. हातामध्ये बंदूक घेऊन ऐका देशाचं रक्षण करत होता. इतका बर्फ पडला होता त्या दिवशी, आपले ध्वज बर्फामध्ये अडकले म्हणून जवान पुढे सरकले, ध्वज आपल्या अंगावर घेत होते, भारत देशाच्या ध्वजाचं रक्षण करत होते. दहशतवाद्याचा हल्ला झाला म्हणून पुढे सरकले होते. भारत देशाचा विजय झाला होता, दहशतवादी पळून गेले होते. भारत माता की जय, वंदे मातरम, जय घोष झाला होता, आनंदी आनंद झाला होता. पण त्याच समयाला एक अवकृपा झाली. इतका निसर्ग कोपला, इतका बर्फ पडला, 0.3 तापमान झालं. बर्फ पोटापर्यंत आला, बर्फ खांद्यापर्यंत आला, हळूहळू बर्फ डोक्यापर्यंत आला. त्या बर्फामधून रस्ता दिसेनासा झाला. आणि पाहता 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 इतका बर्फ पडला की कॅप्टन गायब झाले. ललकारी घुमली, कॅप्टन गायब आहे, सौरभ आवटी गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. ललकारी घुमली. 2 दिवस बॉडी सापडली नाही, 3 दिवस सापडली नाही, 5 दिवस सापडली नाही. 9व्या दिवशी बॉडी सापडली महाराज. तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती हो त्याची. 25 वर्षाचा पोरगा पूर्ण बर्फामध्ये गोठून गेला होता. ज्यावेळेला बॉडी सापडली रोहिदास महाराज, बर्फ तोडताना, बर्फ कापताना त्या पोराचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, पाय कापावा लागला. आणि अर्ध्याच अंगाचा पोरगा राळेगण सिद्धीला भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून आला. 1 लाख लोक वाटी लावायला होती. हंबरडा फोडून माणसं रडत होती. आई जवळ गेली, झेंडा सरकून पोराचा चेहरा पाहिला तर बाळाला हात नाही, बाळाला छाती नाही, बाळाला पाय नाही. खूप रडली महाराज. या घटनेला आता 1-2 वर्ष झालेत. अजून ती आई हातानं जेवत नाही महाराज, ती माय हातानं जेवत नाही महाराज.
मी खूप सांगून आलोय, जाऊन आलोय, तिथं कीर्तन करून आलो. आई जेवलं पाहिजे, जेवत नाही. ती एकच वाक्य म्हणते, मी तोंडाजवळ हात आला की माझ्या सौरभची मला आठवण येते. माझ्या सौरभला हात राहिला नाही. आपल्यासाठी हो महाराज, आपल्यासाठी छातीवर गोळ्या जेलतात, हात देतात, पाय देतात, बर्फात अडकतात. का आमच्या लोकांना यांची आठवण नसेल? का आमचे लोक त्यांना मुजरा करत नसतील? का आमच्या लोकांना त्यांच्याबद्दल काही वाटत नसेल? अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. तानाजी आहे, शिवानावी आहे, मुरारबाजी आहे. जे महाराष्ट्रात कोणी सांगितलं नाही ते मी रोज सांगतोय. हे प्रेम आहे महाराज, हे देशाबद्दलचं प्रेम आहे. हो, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए.